उशिरा मिळते त्यातली मिळते. ज्या ठिकाणी
ते देखील या ठिकाणी त्याची माहिती आणि उपयुक्त त्यांच्यासाठी पाण्यासाठी उपलब्ध आहेत. याचबरोबर जर आपल्याला गार्डनिंगसाठी काही वस्तू आवश्यक असतील तर क्रॅब आज ऑक्टोबर हे आपले मुलांमध्ये 8वे फुलांचे प्रदर्शन आहे. आपल्या ह्या प्रदर्शनाला उद्घाटन सर आपले माननीय मेयर कोटेचांनी केले आहे. राजमंत्रीचे मी त्यांच्यापर्यंत मी स्वागत करतो. तसेच त्यांनी आपले माननीय कोटेकर यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला खूप खूप धन्यवाद राऊत साहेब. अप्रतिम उपक्रम आपल्या पायवर पूर्ण टीम त्यांचं मनापासून आपले भेटते आणि या निमित्ताने सर्व मुरुडकरांना निवेदन करणार आज आणि उद्या माध्यम आपल्याकडे प्रदर्शनी आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची मुंबई विकास नागरिकांनी मिळून ही प्रदर्शनी करावी या प्रदर्शनी हा सर्वात मोठा मनापासून आपल्या सर्वांना पूर्ण टीमला चांगले उपक्रम जसे की आज 11 पूर्ण वर्षी पण चांगली टीम आणि या प्रदर्शनी आपण आयोजित करणार सर्वांचा अभिनंदन करणार. प्रदर्शनाचं काय वैशिष्ट्य आहे, काय काय लोकांना पाहायला मिळणार आहे, किती दिवसाचं प्रदर्शन आहे, काय सांगाल? यंदा मुलुंडमध्ये हे 2 दिवसाचं प्रदर्शन आहे. 15 आणि 16 फेब्रुवारी इथे आपण ॲक्वॅटिक थीम म्हणून राबवले आहे. तर पर्यावरणाचा समतोल राहील या पद्धतीने आपण समुद्रातले प्राणी किंवा जास्त मासेमारी करू नये किंवा काय आहे, प्लास्टिकचा कसा वापर करावा, पाण्यात टाकू नये, या सगळं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते नागरिकांनी ते बघावं आणि त्याच्यातनं केवढी आपल्याला मदत करता येईल किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला हे करता येईल ते दाखवण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. इथे झाडं देखील लोकांना घेता येतील का किंवा त्याच्या संदर्भात इथे झाडं लोकांना परचेस करता येतील. तिथे स्टॉल्स आहेत. परत खतांचा एक स्टॉल आहे. कंपोस्ट खत कसं बनवतात त्याची माहिती देण्यात येत आहे इथे. आणि काही थोडेसे परफ्युम्स वगैरे म्हणजे नॅचरल आहेत, फुलांपासून हे केलेले आहे. असे इकडे स्टॉल्स वगैरे लावलेले आहेत, त्यामुळे ते लोक तिथे परचेस करू शकतात. पालिकेच्या वतीने या ठिकाणी पुष्प प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या म्हणजे मुरुडकर वाट पाहत असतात या संपूर्ण पुष्प प्रदर्शनाची. आज सुरुवात झाली. मी एवढंच सांगू इच्छितो की मुंबई महानगरपालिकाचे उद्यान विभाग व त्यांची पूर्ण टीमद्वारे
दरवर्षी मुलुंड पूर्वेमधील CD देशमुख उद्यानामध्ये ही आपण प्रदर्शनी राबवतो, एक आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रदर्शनी आहे आणि अप्रतिम सुंदर अशी प्रदर्शनी आहे. सकाळी सकाळी इकडे आल्यावर माइंड एकदम फ्रेश होतो आणि आपल्यालाही एक प्राऊड फिलिंग येते की आपल्या मुंबईमध्ये, आपल्या मुलुंडमध्ये पण एक आंतरराष्ट्रीय स्तराची प्रदर्शनी दरवर्षी आपण इकडे राबवतो आणि हजारोची संख्येत पूर्व उपनगरचे नागरिक हे प्रदर्शनी बघायला येतात. आणि दुसरं म्हणजे की आपली जी महानगरपालिकाची टीम आहे, आपण पूर्ण वर्ष ऐकतो भ्रष्टाचार आणि आपण नेहमी त्यांना क्रिटिसाइज करत असतो, पण आपल्या महानगरपालिकेच्या टीममध्ये पण टॅलेंट आहे, त्यांना नॉलेज आहे आणि हा त्याचा एक उत्तम उदाहरण आहे. मी महानगरपालिकेची पूर्ण उद्यान विभागाची टीम, आमचे वॉर्ड ऑफिसर सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो की दरवर्षी तुम्ही एवढी जबरदस्त अप्रतिम प्रदर्शनी राबवता. मुंबई प्रश्न ऐरणीवर आलेला होता. अशा वेळेस ही वृक्ष प्रदर्शन किंवा पुष्प प्रदर्शन किती फायदेशीर ठरतील मुंबईकरांना? बघा, आपला जो नैसर्गिक मूड आहे त्याच्याशी जोडणारी ही प्रदर्शनी आहे. सकाळी सकाळी इकडे आल्यावरती एवढा फ्रेश वाटतो. मी आता आमच्या वॉर्ड ऑफिसरला सांगत असतो की आजचा दिवस आता खूप चांगला जाणार आहे, कारण तुमची सुरुवातच एकदम पॉझिटिव्ह आणि फ्रेशनेसनी होते.